आसामच्या सोनितपुरात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत गोंधळ, भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा काँग्रेसचा आरोप। कोल्हापुरात घोडागाडी स्पर्धेत भरधाव जीप उलटली, अनेक जण जखमी। मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडमध्ये खासगी बसचा अपघात, 14 प्रवासी जखमी। शिमल्यात 5 मजली इमारत बघता बघता कोसळली, इमारत कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। नवी मुंबईत भाजपचा माजी नगरसेवक भरत जाधवच्या गुंडगिरीचा व्हिडिओ समोर, भाजपच्याच 2 पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी। टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारच्या किमतीत 1 फेब्रुवारीपासून %पाऊण वाढ, इलेक्ट्रिकल वाहनांच्याही किमतीत वाढ। प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी फक्त मोदींना अयोध्येतील मंदिराच्या मुख्यद्वारातून प्रवेश, इतर सर्वांसाठी वेगळी प्रवेशद्वार। अयोध्येतील राम मंदिराला 2,500 क्विंटल फुलांची सजावट, दिल्ली कोलकात्यासह थायलंड, अर्जेंटिनातून फुलांची आयात। तामिळनाडूत प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसारणावर बंदी घातल्याचा अर्थमंत्री सीतारमण यांचा दावा, कार्यक्रम आयोजित केल्यास धमकी दिल्याचाही आरोप। राज्यातील सार्वजनिक सुट्टीला हायकोर्टात आव्हान, मात्र सरकारचा धोरणात्मक निर्णय म्हणत कोर्टाने याचिका फेटाळली। अयोध्येत भाविकांच्या जेवणासाठी 30 ते 40 अन्नछत्र, राज्यातल्या स्वयंसेवकांकडूनही काही अन्नछत्रांची उभारणी। चंद्रपुरात 35,000 पणत्यांनी घेतला राम नामाचा आकार, श्याम प्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराला रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, उद्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। यवतमाळच्या कलावंतानं साकारली राम मंदिराची प्रतिकृती, 256 खांब, दरवाजे, कळसासह 4 फूट अगरबत्तीचा देखावा। नवी मुंबईतही प्राणप्रतिष्ठेचा उत्साह, रामचंद्र नाईक प्रतिष्ठानकडून तब्बल 2 लाख बुंदीच्या लाडूंचं वाटप।